पेपरफुटी विरोधात रस्त्यावर उतरलेली जेनझी आणि आंदोलकांवर कारवाई करणारे पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा। आंदोलनामुळे या दोन वर्गांमध्ये निर्माण झालेला संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला। सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं आंदोलकांना मोठा दिलासा दिलाय। नेमकं काय म्हटलंय सर्वोच्च न्यायालयानं, तसंच आंदोलन करण्याच्या घटनात्मक अधिकाराबद्दल कोणतं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय, बघूया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलकांची तात्काळ सुटका होणार। आंदोलनात अतिबळाचा वापर करणाऱ्यांची होणार चौकशी। केंद्रासह 8 राज्यांच्या सरकारला उत्तर द्यावं लागणार। मुंबई असो, दिल्ली असो किंवा बिहार, नीट पेपर फुटी विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि तत्सम सुरक्षा यंत्रणांनी अतिबळाचा वापर केल्याचा आरोप होतोय, तर दुसऱ्या बाजूला आंदोलकांच्या हल्ल्यात पोलीस आणि सुरक्षा कर्मी मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याचा पलटवार करण्यात येतोय। या प्रकरणात दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडली। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान महत्वाची निरीक्षणं नोंदवली। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशामुळे आंदोलकांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळालाय। 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणाऱ्या आंदोलकांची तात्काळ सुटका करा। सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन व्हिज्युअल्स, बॉडी कॅमेरा क्लिप्स, वायरलेस कम्युनिकेशन आणि पीसीआर लॉग सांभाळून ठेवा। आंदोलकांची वैयक्तिक माहिती आणि डिजिटल डेटा सार्वजनिक होणार नाही याची सरकारनं काळजी घ्यावी। एफआयआर दाखल झालाय त्याबाबत तपास सुरू ठेवावा, मात्र सक्तीची कारवाई नको। केंद्र सरकार बरोबरच दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळ या राज्यांना सर्वोच्च न्यायालयात त्यांची भूमिका मांडावी लागणार आहे। सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्वाची निरीक्षणं नोंदवली। विद्यार्थ्यांचं आंदोलन पूर्णपणे शांततेत होतं। आंदोलन करणं हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे। निष्पाप आंदोलकांवर ज्यांनी अत्याचार केला, अतिबळाचा वापर केला, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल आणि त्यासाठी निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे जबाबदारी निश्चित करणं गरजेचं आहे, त्याशिवाय चौकशीला काही अर्थ नाही। सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी पोलिसांच्या कारवाईबाबत अनेक मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत। आता त्या नियमांचा आढावा घेण्याची आणि सध्याच्या परिस्थितीनुसार ते अद्ययावत करण्याची वेळ आली आहे। 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या नियमांची 2026 मधील परिणामकारकता तपासणंही गरजेचं आहे। या आंदोलनात 250हून अधिक पोलीस जखमी झाल्याच्या आकडेवारीवर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। तसंच काही माध्यमकर्मी देखील जखमी झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली। मात्र निष्पक्ष चौकशीमुळे पोलीस आणि आंदोलक या दोघांकडून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांचा तपास शक्य असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलं आणि या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे संकेतही दिले। नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन सुरू होण्याआधी आंदोलक विरुद्ध सरकार असं संघर्षाचं स्वरूप होतं। मात्र 20 जुलैच्या आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्ज, पॅलेट गनचा वापर आणि बिहारमध्ये AK-47 मधून सुटलेल्या गोळ्या या सगळ्या घटनांमुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांबद्दलचा रोष दिवसेंदिवस वाढत गेला। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निष्पक्ष चौकशीनंतर हा रोष कमी होणं अपेक्षित आहे। सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली।